समाजाच्या हितासाठी अनेक आंदोलक किंवा अनेक सामाजिक कार्यकर्ते हे आंदोलन करत असतात। समाजाचे प्रश्न हे जनतेसमोर आणत असतात आणि ते सोडवण्यासाठी प्रयत्न करत असतात। मात्र अशा प्रयत्नात अनेक आंदोलकांवर गुन्हे दाखल केले जातात आणि त्यातूनच त्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावं लागतं। नीरा येथे सुद्धा डुकरांचा बंदोबस्त व्हावा यासाठी नीरेतील टिके जगताप आणि सचिन मोरे त्याचबरोबर त्यांच्या सहकार्याने आंदोलन केलं होतं। मात्र या आंदोलनामध्ये त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते। शासनाने हे गुन्हे माघारी घेण्यासंदर्भात देखील प्रशासनाला कळवलं होतं। मात्र असे गुन्हे दाखल केलेले माघारी घेतले जात नाहीत आणि म्हणूनच या आंदोलनातील टिके जगताप यांनी 26 जानेवारी रोजी आत्मदहनाचा इशारा दिलेला आहे। तेच टिके जगताप हे आपल्या बरोबर आहेत। नक्की काय प्रकार आहे ते आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। नमस्ते, स्वागत आहे तुमचं। काय प्रकार आहे आणि कशाबद्दल तुमच्यावर गुन्हा दाखल झाला आहे आणि हा गुन्हा मागे घ्यावा म्हणून तुम्ही काय करणार आहात? आत्मदहनाचा इशारा तुम्ही दिलेला आहे, कशा पद्धतीने हे तुमचं पुढचं आंदोलन असणार आहे? नीरा शिव तक्रार गावात मोकाट असणाऱ्या डुकरांच्या मुळे आरोग्य धोक्यात येत होतं, धार्मिकता धोक्यात येत होती, अपघात होत होते। वेळोवेळी मोकाट डुकरासंदर्भात आंदोलनं केली, उपोषणं केली, त्याला यश येत नाही असं दिसल्यानंतर 9 ऑगस्ट 2021 रोजी आम्ही येथे छत्रपती शिवाजी महाराज चौक नीरा येथे मुंडन आंदोलन केलं। त्या मुंडन आंदोलनासंदर्भात पोलिसांनी आमच्यावर कारवाई करून आरोपपत्र कोर्टात पाठवलं, परंतु ही कारवाई राजकीयदृष्ट्या प्रेरित आहे असं आम्हाला वाटतं। कारण या चौकात आजपर्यंत जी आंदोलनं, सामाजिक आंदोलनं झाली त्या संदर्भात कोणाच्यावरही कारवाई झालेली नाही। ती कोणावर व्हावी ही अशी आमची इच्छा नाही, परंतु शासनाने सप्टेंबर 2022 रोजी एक GR काढला आणि अशा कोरोना काळात झालेल्या सामाजिक आंदोलनाच्या केस मागे घेतल्या जातील असं त्या GR मध्ये नमूद केलं। म्हणून पुरंदर तालुक्यात ज्यांच्यावरती ही केसेस मागे घेण्याची जबाबदारी नेमलेली आहे ते उपविभागीय पोलीस अधिकारी भोर विभाग सासवड यांना मी 3च दिवसात या केस संदर्भात अर्ज दिला, परंतु 15 महिन्यात त्यांनी काही याबाबत हालचाल केली नाही। म्हणून सासवड येथील शासन आपल्या दारी या कार्यक्रमात मी उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांना याबाबत निवेदन दिलं। त्या संदर्भातही कारवाई काही झाली नाही। शासनाकडून आमच्यावरील केस मागे घेण्यासंदर्भात काही होणार नाही अशी आमची खात्री झाल्यामुळं दिनांक 26 जानेवारी 2024 रोजी आत्मदहन करीत आहे। महाराष्ट्रातील 6 ठिकाणं छत्रपती शिवाजी महाराज चौक नीरा, पोलीस दूरक्षेत्र नीरा, जेजुरी पोलीस स्टेशन, पोलीस अधीक्षक कार्यालय पुणे, मंत्रालय मुंबई, फडणवीस यांचा बंगला नागपूर या ठिकाणी कोणत्याही ठिकाणी 26 जानेवारी 2024 रोजी आत्मदहन करीत आहे। याबाबत मी शासनाला नोटीस दिलेली आहे। माझ्या आत्मदहनामुळे जी काही पुढे परिस्थिती उद्भवेल त्याला शासनच जबाबदार राहील याची नोंद घ्यावी। मागील काळात काय आंदोलनं केली ते समाज हितासाठी, वायू प्रदूषण असेल, ध्वनी प्रदूषण असेल, त्या संदर्भात पण आमच्या 1,500 ते 2,000 कार्यकर्त्यांवर समाज हिताच्या केसेस दाखल झाल्या होत्या। परंतु शासनाच्या GR नुसार समाज हितासाठी झालेल्या केसेस ह्या माघार घेण्याचे अत्यादेश निघले होते, परंतु DYSPनी त्याच्यात अजून आम्ही सर्व कागदपत्राची पूर्तता केलेली आहे, परंतु DYSP त्या काळात जे होते त्यांनी अद्याप आमच्या त्या कागदपत्राची पूर्तता कोर्टाकडे लावलेली नाही। त्याच्यामुळे ते लोक अदालतमध्ये पण आमचं प्रकरण आहे ना आणि बेंचवर पण ते प्रकरण आहे ना, त्याच्यामुळे आम्ही मध्येच अडकलोय साहेब। म्हणजे आमच्यावर जो अन्याय होता त्या अन्यायाविरुद्ध आम्ही लढत होतो, परंतु सरकारनेही आमच्या आज अन्यायच केला एक प्रकारे। एकीकडे GR काढला जातो, एकीकडे केसेस माघार घेत नाहीत। हीच मोठी शोकांतिका आहे आपल्या लोकशाहीची साहेब। खरं तर समाजहिताचं काम करण्यासाठी किंवा समाजहितासाठी अनेक वेळा कार्यकर्त्यांना आंदोलनं करावं लागतात, लोकशाही मार्गाचेच ते आंदोलन केले जातात। मात्र तरी देखील या लोकांचे प्रश्न न सुटता त्यांच्या पुढे केसेसचे प्रश्न नव्याने उभे राहतात आणि या लोकांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागतो।